शेवंताताईंनी स्वयंपाकाची खूप छान तयारी केली होती, कारण त्यांच्या घरी आज खूप दिवसांनी त्यांचे मामा येणार होते. त्यांनी फुल जेवणाची थाळी बनवली होती. त्यात पनीरची भाजी, वरण भात, श्रीखंड पुरी, रायतं, कुरडई, पापड सगळंच ठरवलं होतं. वरण आणि भाजीला फोडणी द्यायची होती. असं सगळं काही बनवायचं होतं. पण जसा स्वयंपाक सुरू करायला लागले तसे रीनाला चक्कर येऊन पडली. आई, मला चक्कर येत आहेत, असं म्हणत रीना जमिनीवर कोसळली. सुनेला खाली पडताना पाहून शेवंताताई घाबरून धावत तिच्याजवळ गेल्या आणि तिला उचलत म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तुला अचानक काय झालं? सुनबाई डोळे मिटून म्हणाली, माहीत नाही आई, पण मी अजिबात उभी राहू शकत नाहीये. डोकं गरगर करतंय आणि डोळ्यांसमोर अंधाऱ्या येत आहेत. मला वाटतं रक्तदाब कमी झाला आहे. रीना असं म्हणताच शेवंताताई म्हणाल्या, मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनवून देते. असं म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत बनवून आणले. ते प्याल्यानंतर रीना म्हणाली, आई, माझे डोळे उघडत नाही आहेत. मला सगळं घर गोलगोल फिरण्यासारखं वाटतंय. सुनबाई, तू एक काम कर, आपल्या खोलीत जाऊन आराम कर, शेवंताताई म्हणाल्या. तेव्हा रीना म्हणाली, नाही, मी आराम कशी करू शकते आई, खूप कामं बाकी आहेत, त्यात पाहुणेही येणार आहेत. सुनबाई म्हणाली, तू सगळ्यांची काळजी सोडून दे, मी आहे ना, सगळं सांभाळेन. रीना म्हणाली, पण आई, अजून स्वयंपाकही झालेला नाही. काही हरकत नाही, तू आता स्वतःची काळजी घे, स्वयंपाक पाहू नकोस, ते सगळं मी बघेन. तुला जर बरं वाटलं तर उठून ये, नाहीतर काही हरकत नाही, मी आरामात सगळं करेन. असं म्हणत शेवंताताई रीनाला तिच्या खोलीत घेऊन जातात आणि बेडवर झोपवतात. मी स्वतः घरात जेवण बनवायला लागलो. खरं सांगायचं तर आज त्यांनी त्यांच्या मामाला आणि मामीला जेवणासाठी बोलावलं होतं. शेवंताताईंनी स्वयंपाकाची सगळी तयारी केली होती, कारण त्यांचा मामा खूप दिवसानंतर घरी आला होता. रीनाला चक्कर आल्यामुळे शेवंताताई बिचाऱ्या बराच वेळ किचनमध्ये उभ्या राहून सतत स्वयंपाक करत होत्या. जवळजवळ 1 तासानंतर त्यांनी रीनाला विचारलं, सुनबाई, थोडं बरं वाटतंय का? आई, अजूनही बरं वाटत नाही, असं रीनाने सांगितलं. शेवंताताई परत किचनमध्ये जाऊन कामाला लागल्या. मग 1 वाजेपर्यंत मामा आणि मामीही आले. शेवंताताईंनी त्यांची विचारपूस केली आणि सगळ्यांसाठी जेवण वाढलं. सगळे एकत्र बसून जेवण करू लागले. पण रीना अजूनही खोलीतून बाहेर आली नव्हती. म्हणून शेवंताताई पुन्हा रीनाकडे जाऊन म्हणाल्या, सुनबाई, जर तुला बरं वाटत असेल तर 2 घास तरी खा. आई, तुम्ही काळजी करू नका, मी जेवेन. त्यानंतर शेवंताताई बाहेर आल्या आणि त्यांच्या मामा मामींसोबत बोलू लागल्या. तेव्हाच रीना उठून किचनमध्ये गेली. जेवणाच्या वासाने तिची भूकही वाढली. तिने स्वतःसाठी जेवण काढलं आणि आरामात बसून जेवण करू लागली. जवळजवळ अर्धा तास उलटला की ती सगळ्यांसमोर आली. शेवंताताई तिला पाहताच म्हणाल्या, अगं रीना, आता बरं वाटतंय का? रीना म्हणाली, हो आई, काही काम असेल तर मला सांगा, मी करते. शेवंताताई म्हणाल्या, नाही सुनबाई, आता काही काम नाही, सगळी कामं झाली आहेत. शेवंताताईंचं असं म्हणणं ऐकून रीना खूप खुश झाली, कारण तिला हेच तर हवं होतं. खरं तर रीनाचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नाला फक्त 5 महिने झालेले होते. पहिल्या 2-4 महिन्यात रीना खूप छान होती. ना काही आजार, ना दुखणं, ना काही अडचण. पण अचानक 2 महिन्यांपासून तिला चक्कर येऊ लागली आणि ती इतकी गंभीर की कुठेही कोसळायची. रीनाच्या चक्कर येण्याने शेवंताताई खूप घाबरल्या होत्या. म्हणून त्यांनी तिला डॉक्टरकडे नेलं. 2-3 डॉक्टर बदलले, पण तिला काही आराम पडत नाही. सगळी तपासणी, रक्त तपासणी, सगळं डॉक्टरांनी जेवढ्या तपासण्या करायला सांगितल्या त्या सगळ्या झाल्या. मग रीनाच्या संपूर्ण शरीराची तपासणी झाली, पण तरीही नक्की काय कारणाने चक्कर येते ते मात्र कळत नव्हतं. डॉक्टर दरवेळी काहीतरी टॉनिक देत आणि म्हणत की हे सगळं सामान्य आहे, कदाचित अशक्तपणामुळे चक्कर आले असेल. असं करून रीनाच्या आजाराला काही ठोस कारण सापडत नव्हतं. तिला कधीही चक्कर येई, विशेषतः जेव्हा घरात पाहुणे येणार असत. उदाहरणार्थ आज शेवंताताईंचे मामा मामी येणार होते, तेव्हा रीनाला अचानक चक्कर आली. शेवंताताई आपल्या सुनेच्या या वागणुकीमुळे खूप त्रासल्या होत्या, पण काही बोलू शकत नव्हत्या. काय करावं, कसं समजावून सांगावं हेही त्यांना कळत नव्हतं. जेव्हा काही बोलायचा प्रयत्न करायच्या तेव्हा रीना निरागस होऊन रडायची आणि ओरडायला सुरुवात करायची. म्हणून शेवंताताई पुढे काहीही न बोलता शांत बसायच्या. शेवंताताईंनी जेव्हा हीच गोष्ट त्यांची जाऊबाई सविताला सांगितली तेव्हा सवितालाही खूप विचित्र वाटलं. ती म्हणाली, शेवंता, अशी काय चक्कर आहे जे कोणाला तरी बघून येते? आणि तुझी सून इतकीही अशक्त नाही आहे, इतकी बारीक सडपातळही नाही आहे
की तिला अशक्तपणा आला असावा. ती तर चांगलीच दुरुस्त आणि निरोगी आहे, चांगलं खाते पिते, मग चक्कर येण्याचं काही कारण नाही आहे. पण सविता, मी काय करू? त्रास मी सहन करत आहे ना. मग मी तिला कसं बोलू? तू बघशील तेव्हा तुला कळेल. जेव्हा चक्कर येते तेव्हा ती कुठेही कोसळते. ती पडल्यावर मी तर घाबरूनच जाते. अहो जाऊबाई, जगात कितीतरी लोक आहेत, पण अशी चक्कर कोणालाच येत नाही. हे सगळं नाटक आहे. तुमच्या सुनबाईला कोणताही आजार नाही आहे. आपल्या जाऊबाईला झालेला त्रास पाहून सविता काकीसुद्धा अस्वस्थ झाल्या. कारण शेवंताताईंचं वय इतकंही नव्हतं की त्या सतत स्वयंपाकघरात उभ्या राहू शकतील. रीनाचा मूड असेल तर ती 4 दिवस स्वयंपाक करायची, मग 2 दिवस चक्कर येण्याच्या बहाण्याने आराम करायची, आणि जेव्हा कोणीही पाहुणा येणार असायचा तेव्हा तर मग विचारायलाच नको. तिला चक्कर येणार म्हणजे येणार. एक दिवस अचानक सविता काकींच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. त्यांनी शेवंताताईला फोन करून सांगितलं, जाऊबाई एक काम करा, मी तुम्हाला जसं सांगते तसंच करा, मग बघा तुमच्या सुनबाईची चक्कर, तुमच्या सुनबाईचा आजार औषधाशिवाय कसा बरा होतो. असं म्हणत सविताताईंनी शेवंताताईंना सगळं काही समजावून सांगितलं. ते ऐकून शेवंताताई हसल्या. इथे हळूहळू रीनाच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊन चाललं होतं. तेव्हा शेवंताताईंनी रीनाला विचारलं, सुनबाई, तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे, तू काही प्लॅन केला आहे का? हे ऐकून रीना खूप खुश झाली आणि म्हणाली, नाही आई, अजून तरी नाही. तू बघ, तुला जे करायचं, कोणाला बोलवायचं असेल तर बोलावून घे. मी तर माझ्याकडून फक्त माझ्या लहान जाऊबाईला सविताला बोलावू शकते. बाकी तुझ्या माहेराहून कोणाला बोलवायचं असेल ते तू बघ. तुझ्या बहिणी आहेत, त्यांना बोलवायचं असेल तर बोलवून घे. सगळे मिळून जेवण, नाच, गाणी करू आणि एक छोटीशी पार्टी ठेवूया, असं शेवंताताई म्हणाल्या. एवढं ऐकताच रीना आनंदाने नाचू लागली. हो, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, असंच करूया. तर ठीक आहे सुनबाई, 2 दिवसांनी तुझी ॲनिव्हर्सरी आहे. एक काम कर, सगळ्यांना फोन करून येण्यासाठी सांग. रीना धावत आपल्या खोलीत गेली आणि फोन करून तिने तिचे भाऊ, वहिनी, बहीण, जिज्जू सगळ्यांना तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी बोलावले. ती खूपच आनंदी होती, कारण पहिल्यांदाच तिच्या घरी तिचे भाऊ, वहिनी, दीदी, जिज्जू सगळे येणार होते. दुसऱ्या दिवशी रीना शेवंताताईंकडे येऊन म्हणाली, आई, जेवणात काय बनवायचं? जे तू सांगशील सुनबाई, ते आम्ही सगळी तयारी करू. तू काळजी करू नकोस. तुझी छोटी सासू सविताही असेल, तीही मदत करेल. रीना शेवंताताईंना म्हणाली, हो आई, सविता काकींना सकाळीच बोलवून घ्या. अगदी तू सांगतेस तसंच होईल. तू तेवढी यादी बनवून ठेव. आंधळ्याला आणखी काय पाहिजे? 2 डोळे. रीनाने खूप विचार करून जेवणाच्या पदार्थांची एक लांब यादी तयार केली. शेवंताताईंनी रीनाला असंही सांगितलं, सुनबाई, तुझी ही पहिली ॲनिव्हर्सरी आहे, म्हणून चांगली साडी नेस, आणि मी तर म्हणते तयार होण्यासाठी पार्लरलाच जा. आपण असं करूया की 2 वाजल्यापासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू करू. मी असेन, तू असणार आणि तुझी छोटी सासू सविता असेल. तर आपण तिघे मिळून लवकर स्वयंपाक बनवू. नंतर तू तयार होण्यासाठी पार्लरला जा. बाकीची सगळी तयारी आम्ही करून घेऊ. रीनाला विश्वासच बसत नव्हता की तिची सासू तिच्यासमोर उभी आहे आणि तिला काहीच करायची गरज नाही आहे. आई स्वतःहून पुढे येते आणि सगळं काही हाताळते असं वाटत होतं. असा विचार करत रीनाने आनंदाने तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी घालायची साडी घेतली आणि मॅचिंग बांगड्याही मागवल्या. इतकंच नाही तर तिने मनातल्या मनात संपूर्ण ॲनिव्हर्सरीचा प्लान देखील तयार केला होता. जेवणाची जबाबदारी आई आणि सविता काकींवर सोपवली होती. ती म्हणाली, मी थोडीफार मदत करेन, आणि स्वतःला सांगितलं, मला 5 वाजता पार्लरला जायचं आहे, त्यामुळे जेवणाची काही चिंता नाही, आरामात नटून सजून पार्टी करेन, असं तिच्या मनात ॲनिव्हर्सरीचा प्लान होता. ती खूप जास्त आनंदित होती. बघता बघता ॲनिव्हर्सरीचा दिवसही आला. सविता काकू सकाळी लवकरच आल्या होत्या. आज रीनाही खूपच खुश होती. दुपारी जेवण झाल्यावर शेवंताताई आणि सविता काकू रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी लहान मोठे काम आधीच करू लागल्या होत्या. जसे की लसूण सोलून ठेवणे, भाज्या चिरून ठेवणे, तांदूळ भिजवून ठेवणे. हे सगळं पाहून रीनाही खूप आनंदी होती. तिला काही करायची गरज नाही आहे. या दोघी सगळं आधीच करून ठेवत आहेत. आता ती फक्त 5 वाजण्याची वाट पाहत होती. कधी 5 वाजतील आणि कधी ती पार्लरमध्ये जाईन. असं आईनं सांगितलं होतं की 2 वाजल्यापासून स्वयंपाकाची तयारी सुरू करायची, पण त्या तर आधीच कामाला लागल्या होत्या. जावा मिळून सगळं जेवण तयार करून टाकू, असं म्हणून रीना घाबरली नव्हती.
3 वाजले होते तेव्हा रीना माहेरी फोन करून म्हणाली, आई, वहिनी तयार झाली का? मुलं तयार आहेत का? वहिनीला लवकर यायला सांग. माहेरी बोलल्यानंतर रीनाने तिच्या बहिणीला फोन लावला. तिथेही तेच बोलणं झालं. ताई, तुम्ही सगळे किती वाजता येणार? चांगली साडी नेसून ये, माझी नणंद आली आहे. बोलता बोलता कसं 4 वाजले ते रीनाला कळलंच नाही. तिचे डोळे घड्याळावर पडल्यावर 4 वाजले होते. फोन ठेवून ती स्वयंपाकघराकडे गेली. मनात येत होतं की आई आणि सविता काकू किचनमध्ये काहीतरी करत असतील, पण तसं तिने किचनमध्ये पाऊल टाकलं तशी तिचं डोके फिरलं, कारण स्वयंपाकघरात एकदम शांतता होती. किचनमध्ये कोणीच नव्हतं आणि संपूर्ण घरातसुद्धा कुठेही आवाज नव्हता. रीनाशिवाय घरात कोणीही आहे असं वाटतच नव्हतं. 4 वाजले तरी जेवणाची तयारी अजून सुरू नव्हती आणि आईचा तर कुठेच पत्ता नव्हता. त्यामुळे रीना अस्वस्थ झाली आणि धावत बाहेर पडली. बाहेर पाहिलं तर तिथेसुद्धा कोणी नव्हतं. मग ती शेवंताताईंच्या खोलीत गेली. तेव्हा शेवंताताई जाड चादर ओढून झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूला सविता काकूसुद्धा झोपल्या होत्या. दोघींनीही डोकं धरून ठेवलं होतं. त्या दोघींना झोपलेलं पाहून रीनानं आश्चर्यानं विचारलं, काय झालं आई? 4 वाजले आहेत, तुमचा डोळा लागलाय का? आज तर खूप उशीर झाला, अजून काहीही बनवलं नाही आहे. माझं तर डोकं काही काम करत नाही. अगं सुनबाई, काय सांगू, काय विचार केला होता, काहीतरी वेगळंच झालं. इतकी तयारी केली होती, पण जेव्हा स्वयंपाकासाठी जायचं ठरवलं तसं किचनमध्ये गेलो तेव्हा इतकी जोरात चक्कर आली की तिथेच खाली पडले. अशी चक्कर मी कधीच अनुभवली नव्हती. माझ्या आयुष्यात कधीच असं झालं नव्हतं. पहिल्यांदाच मला इतक्या वाईट प्रकारे चक्कर आले. मी अगदी उठूही शकत नाही आहे, डोळेही उघडत नाही आहेत माझे. मी काय करू? मी खूप प्रयत्न करत आहे उठण्याचा, असं शेवंताताई म्हणाल्या. सुनबाई म्हणाली, काकींना काय झालंय? तेव्हा काकी म्हणाल्या, माझीसुद्धा तशीच अवस्था आहे. मला पण अचानक चक्कर आलीत. मी तर तिथेच उभ्या उभ्या कोसळायची होते, नाहीतर भाज्या बनवायला जातच होते. आता जेव्हा उभं राहू शकत नाही आहे तर स्वयंपाक कसा करणार, असं दोघीही एकदम एकाच वेळी म्हणाल्या. अचानक काय झालं माहीत नाही आम्हाला. हे सगळं एकदम ऐकून रीना खूप चिडली आणि म्हणाली, असं कसं होऊ शकतं? अरे, काय गंमत आहे का? काम कसं होणार? मी काय काय करणार? लोक तर येतच असतील. शेवंताताई म्हणाल्या, सुनबाई, आता जेव्हा आराम मिळेल तेव्हाच काम करू. आई, ते तर ठीक आहे, पण असं काय झालं की एकाच वेळी दोघींना एकदम चक्कर आली? असं काय चक्कर आहे जे दोघींना एकत्र आली? रीनाची ही गोष्ट ऐकून शेवंताताई हसल्या. सुनबाई, मला वाटतं हा तो तुला येणाऱ्या चक्करचा प्रकार आहे. हो, म्हणूनच आम्हाला उभं राहणं जमत नाही आहे. एवढं ऐकताच रीना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तिला समजलं की या दोघी नाटक करत आहेत. नक्कीच या दोघींना माझ्यावर संशय आला आहे. अरे देवा, दोघींनी खरंच छान फायदा घेतला. मला फसवलं असं वाटून रीनाला रडूच आलं. ती धावत स्वयंपाकघराकडे गेली आणि पटकन कामं करायला लागली. बघता बघता 5 वाजले, पण स्वयंपाक अजून पूर्ण झाला नव्हता आणि रीनाला पार्लरला पण जायचं होतं. आता काय करावं? रीना धावत परत शेवंताताईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, 5 वाजले आहेत. थोडा तरी आराम झाला असेल तर प्लीज चला ना, मला पार्लरला जायचं आहे. सुनबाई, मला माफ कर, माझ्याकडून तर उठलंच जात नाही आहे. काय करू? चालण्याची हिंमतच नाही, पण प्रयत्न तरी करतेय. मी प्रयत्न करतेय, पण मला वाटत नाही की मी इतक्या लवकर उठू शकेन, असं शेवंताताई म्हणाल्या. सुनबाई, माझ्याबरोबरही असंच काहीतरी झालंय, सविता काकीही बरोबर म्हणाल्या. हे ऐकून रीना बडबड करत स्वयंपाकघरात धावली. मला दोघींनी छान फसवलं, तेही आजच्याच दिवशी, माझी पहिली ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. सगळं वाया घालवलं या लोकांनी. 7 वाजेपर्यंत सगळे लोक येणार होते. वेळ खूप कमी होता. रीना लवकर लवकर सगळा स्वयंपाक बनवू लागली. पार्लरला जाण्याचं तिचं स्वप्नच राहिलं. आता काय? पार्लरला कसं जायचं? 6:30पर्यंत बसायचं. जेवण तयार झालं. जेवण तयार होता शेवंताताई आणि सविता काकी उठून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, आता आम्हाला थोडं बरं वाटायला लागलं आहे. काही काम असेल तर सांग, आम्ही करू. रीना आधीच निघून गेली होती. वरून शेवंताताईंचं असं बोलणं ऐकून ती अजूनच चिडली आणि म्हणाली, नाही आई, मी सगळं काही केलं आहे, आता काही करायचं नाही. बरं ठीक आहे सुनबाई, जा आणि तयार हो. अर्ध्या तासात सगळे लोक येणार आहेत. तोपर्यंत मी आणि सविता मिळून सजावट करून घेतो. इतक्यात रीना चिडून म्हणाली, आई, अर्ध्या तासात कोणती सजावट करणार? तुम्ही 4 फुगे लटकवणार बस. असं बडबड करत रीना आपल्या खोलीत गेली.
आता कुठे पार्लरला जाऊन तयार व्हायचं, आता स्वतःच तयार व्हावं लागेल. रीना जशी आपल्या खोलीत गेली तसं शारदाताई आणि सविता काकी एकमेकांकडे बघून हसू लागल्या. सविता काकीने फक्त फोन करून डेकोरेशन करायला बोलावलं. शेवंताताईंनी जाणीवपूर्वक 6:45 वाजता डेकोरेशन करण्याला बोलावलं होतं. आता पाहुणे येण्यापूर्वी छान सजावट झाली आणि शेवंताताई, सविता काकी जाऊन तयार झाल्या. इथे रीना अजूनही खोलीत तयार होत होती. 7:15 वाजता तिचे भाऊ, वहिनी, ताई, जिजू सगळे आले. तेव्हा शेवंताताईंनी रीनाला हाक मारली, सुनबाई बाहेर पाहुणे आले आहेत. सासूबाईंना ऐकून रीना अजूनच चिडली आणि मनात म्हणाली, पाहुणे आले आहेत? मी तर सजली आहे, पण ना घराची सजावट झाली आहे ना ते लोक स्वतःला तयार केले असतील. माझी पहिली ॲनिव्हर्सरीचं सगळं वाया गेलं. सकाळी घातलेल्या कपड्यांमध्येच असतील दोघीही. 4 फुगे लावले असतील कदाचित, असं स्वतःशीच बडबड करत रीना जेव्हा खोलीतून बाहेर पडली तसतशी संपूर्ण हॉल तर सुंदर सजलेला पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं. दरवाजावर उभी राहून ती सगळी सजावट पाहू लागली. ज्या चेहऱ्यावर आधी राग होता त्यावर अचानक हसू उमटलं. मग तिची नजर सासू आणि सविता काकी यांच्याकडे गेली. त्या दोघीही चांगल्या नटून थटून उभ्या होत्या आणि तिला पाहून हसत होत्या. तेव्हा शेवंताताई हळूच रीनाच्या बाजूला येऊन म्हणाल्या, सुनबाई तुझी पहिली ॲनिव्हर्सरी होती ना, म्हणून तू जबरदस्ती स्वतःला टिकवलंस. आता जर तुला कधी चक्कर आली ना तर मग आमच्या चक्करबद्दल सुद्धा विचार कर. एवढं ऐकून रीना गोंधळली. म्हणजे तिचा संशय खरा ठरला. रीना आता सगळं काही समजली होती. तिचा आजार आणि चक्कर येण्याचं नाटक आता कोणापासून लपून राहिलं नव्हतं. त्यामुळे तिची नजर खाली झुकली. हात थरथरत होते. समोर सासू आणि सगळे पाहुणे उभे होते. त्यामुळे रीना शांतपणे जाऊन खुर्चीवर बसली. कार्यक्रम संपल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. तेव्हा शेवंताताई तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई आज आम्ही तुला शिक्षा देण्यासाठी नाही तर समजून घ्यायला नाटक केलं. प्रत्येक वेळी खोट्या आजाराचा बहाणा करून कामातून वाचणे फक्त आम्हालाच नाही तर त्या घराच्या इज्जतीला आणि नात्यांनाही दुखावतं. हे ऐकून रीनाच्या डोळ्यात पाणी आलं. आई प्लीज मला माफ करा. मी वचन देते आजपासून मी कधीही नाटक करणार नाही. उलट जी माझी जबाबदारी आहे ती मी आनंदाने पार पाडेन. तेव्हा शेवंताताईंनी तिला मिठी मारली. रीनाने दिवसाअखेरीस सासरचं घर आपलं घर समजून कामाला काही ओझं नाही तर जबाबदारी म्हणून घेतलं. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? म्हणजे आपण कधीकधी दुसऱ्याला फसवतो किंवा अगदी आपल्या घरातील लोकांना फसवतो. मग आपल्याला आनंद वाटतो, पण जेव्हा ती वेळ आपल्यावर येते तेव्हा आपल्याला आपलं वाईट वागणं लक्षात येतं आणि नंतर पश्चाताप होतो. प्रेक्षक मित्रांनो, शेवंताताई आणि त्यांची जाऊबाई सविता काकी यांचं हे नाटक तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.